नमस्कार माझ्या भावांनो आणि बहिणींनो, तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आम्ही चाललेलो आहोत तर खूप ठिकाणी जाणार आम्ही, तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये. तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा म्हणजे तुम्हाला कळेल आम्ही कुठे जातो. बट आता आम्ही नाश्त्याला थांबलो होतो. आम्ही सकाळी 5 वाजता निघलो होतो आणि आत्ता आम्ही हाफच कवर केलेला आहे. आणि आम्ही हे मम्मी पप्पा आहे आणि आमच्यासोबत कार्तिक CRPF आहे. तू कार्तिक इकडे दे, तुम्हाला दाखवते. आमचं कार्तिक CRPF आहे. काय तू सांग बरं? CRPF पोलीस फोर्स. हा, तो आता आम्हाला फुल हाय सिक्युरिटी भेटणार आहे जाताना. बघूयात, चला. नाश्ता करायला थांबलेले मी नेहमी सारखी मिसळ, मम्मीनी पण मिसळ. आणि हा तुम्हाला सांगायची ओळख नंतर. आणि पप्पांची मिसळ. तुम्ही झाले तुमचं कुठं मग? तुम्ही हा पाहिला असतो ना मुलगा कधी आधीच्या व्हिडिओमध्ये. आता गाणगापूरमध्ये आणि आता गाणगापूरमध्ये पहिले संगम म्हणून आहे, तिथे चाललेलं आहे. ते पण रिक्षामध्ये चाललेलं आहे, तुम्हाला दाखवते. पण जिथं जायचं तिथे रक्षण झालं. कार्तिक कशा पुढे बसले रिक्षाने चाललोय. तर या व्हिडिओमध्ये माझ्या माईकमध्ये थोडा प्रॉब्लेम झाल्यामुळे माझा आवाज फाटत होता, म्हणून मी माझा ऑडिओ परत रेकॉर्ड केला. तर आम्ही आता दत्त महाराजांचा जन्म झाला तिथे गेलो होतो आणि तिथे औदुंबरचं झाड आहे, त्या ठिकाणी दत्त महाराज बसून ध्यानस्थ करायचे म्हणजे तपस्या करायचे. ते झाड मी तुम्हाला दाखवते. तर ते सुद्धा तेच सांगत होते. तर हे झाड आहे ते, याखाली ते बसून तपस्या करायचे, जिथे दत्त महाराज आंघोळीला यायचे. आणि गाणगापूरला खाली फर्स्ट इथेच यावं लागतं. पारायण वगैरे करत बसतात. चला मी तुम्हाला दाखवते. पारायण वगैरे करतात सर्व. ते इथं डोंगर म्हणतात, इथे भस्म असतो असं म्हणतात. काय माहिती काय इथं, पण मला असं दगडावर दगडच दिसत आहे. इथे भस्म असतो वाटते कुठेतरी. किती जण लोक आलेले भस्म घ्यायला. कणीस संदे बोरण ते खायला थांबलोय. इथे दर गुरुवारी महाराजांची पालखी असते आणि आमचं नशीब एवढं छान होतं की आम्हाला पालखी बघायला भेटले, आरती भेटली, आमच्या हाती आरती लागली. खूप छान होतं वातावरण तिथे. तिथून निघूच वाटत नव्हतं. तुम्ही सुद्धा पालखीचे दर्शन घ्यायला विसरू नका आणि पालखीचा आनंद घ्या. वाईट दिसते ना, असं हे केलेले आहेत सरकार. इथे स्वामी महाराज आले होते त्यांच्या भक्तांना भेटायला, जे की आहेत बाळप्पा भक्तांना. बघा तुम्हाला खूप ठिकाणी दिसतं वाईट भेटायला येतात त्यांना. इथे बघा हे सगळे वाईट दिसते ना, स्वामी महाराजांचे पाऊलाच भरपूर ठिकाणी. इथे आले की याच्यामध्ये पाय नाही द्यायचं, हे लक्षात ठेवा. हे बघा चावले बघा किती इथे घेतलंय. चरित्र वाचणारे आता मी आणि मग आता आम्ही रोडवर चपला शोधत फिरत आहोत. आम्ही एंट्री एका साईडने आम्ही एंट्री एका साईडने केली आणि चप्पल एका साईडला सोडली होती. माहिती नाही चप्पल कुठे. आम्ही जवळजवळ अर्धा 1 तास झालाय चप्पल इथूनच आलो ना. भोजनालयाकडे जायचंय ना. जवळजवळ अर्धा 1 तास झालाय चप्पलच शोधतोय आम्ही. चला फास्ट चला. तिकडे असतील पप्पा चला पटकन बघू.
झालंय आमचे पप्पा हरवले. आता आमचे पप्पा सापडत नाही. आमचे चप्पल तर लांबच राहिले. आता आमचे पप्पा हरवलेले आहेत. म्हणजे आम्ही आलो सगळं व्यवस्थित झालं पण शेवटी काय झालं आता माहिती नाही. आम्ही आता शोधून थकलोय बसलोय. आता फोन चालू आहे त्यांचं नेमकी बिझी पण लागतोय फोन. काय करावं तेच सुचत नाही. बसून घेतलंय बघूयात काय होतंय भेटताय की नाही. आमचे पप्पा सापडले. पप्पा इकडं बघा सापडले आमचे पप्पा. या गल्ली बॉय मध्ये हरवले होते आमचे पप्पा. आमच्या रूम मध्ये आलेलो आहोत आणि आता आम्ही अक्कलकोटला मुक्कामी आहे आणि आम्ही आज गाणगापूर केलं. आज गाणगापूर आमचा पूर्ण दिवस गेला. ट्रॅफिक तर काहीच नव्हती पण रोड इतके छान होते फक्त तिथं गर्दी लागली त्याच्यामुळे आम्हाला लेट झालं. बाकी दर्शन एकदम व्यवस्थित झालं आणि खूप छान. मी तर फर्स्ट टाइम केलं होतं गाणगापूर आणि अक्कलकोट पण मी पहिल्यांदा करते. म्हणजे आधी मी हे केलेलं आहे बट मी खूप लहान असताना गेलं होतं त्यामुळे मला आठवत नाही आता कसं आहे काय. बट आता माझं हे फर्स्ट टाइम असणार की मला कळेल काय काय नाही अक्कलकोटमध्ये कसं आहे काय. तर तुम्ही सांगा कसं वाटलं तुम्हाला हा ब्लॉग आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ करायला विसरू नका. बाय.